महानगरपालिकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण तापलेलं असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर अचानक मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाते. या बैठकीत असे निर्णय घेतले जातात ज्याचा थेट परिणाम शेतकरी, रोजगार, युवक आणि शहरांवर होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं तेच उलगडणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. राज्य सरकारने घेतलेले निर्णय नेमके कोणत्या दिशेने इशारा करतायत? शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय थेट फायद्याचे ठरणार आहेत? यवतमाळ जिल्ह्यासाठी घेतलेला निर्णय किती मोठा आहे? शेतीमाल निर्यातीसाठी जाहीर झालेला मल्टी हब नेमका काय बदल घडवणार आहे? आणि पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय किती महत्त्वाचे ठरू शकतात? आता हळूहळू संपूर्ण चित्र उलगडूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी सरकार लवकरच पाऊल उचलणार आहे. कारण की 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसानचा हप्ता आला. अद्याप नमो शेतकरीचा हप्ता अजून आलेला नाही. त्यासाठी सरकार सगळ्यात मोठं कारण हे सांगत आहे की राज्यामध्ये निवडणुका होत्या आणि निवडणूक आयोगाने कुठल्याही योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी बंदी घातली होती. कारण की विरोधी पक्षनेत्यांनी लिखित स्वरूपात नोटीसा दिल्या होत्या निवडणूक आयोगाला. पण आता राज्यांमध्ये निवडणुका संपल्या आहेत आणि लवकरच या योजनेचे पैसे वाटप होणार आहे. बातमी अशी आली आहे की लवकरच फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोबतच मिळतील असे आश्वासन बऱ्याच मोठ्या न्यूज चॅनल्सकडून बातमी दिली गेली आहे. महानगरपालिकांचे निकाल समोर आल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एक जण ठाण्यातील कार्यक्रमासाठी बाहेर होते तर दुसरे कृषी संबंधित कार्यक्रमासाठी जिल्ह्यात गेले होते. याच कारणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. पण सरकारने या चर्चेपेक्षा निर्णयांवर लक्ष केंद्रित केलं. या बैठकीत जलसंपदा, महसूल, नगरविकास, कौशल्य रोजगार आणि नाविन्यता अशा विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये काही निर्णय थेट शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक तालुक्यांमधील शेती सिंचनाखाली येणार असल्याचा दावा करण्यात येतो. त्यासोबतच पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागल्याचं सांगितलं जातं. शेतीमाल निर्यातीसाठी ठाणे जिल्ह्यात एक मोठा मल्टी मॉडेल आणि टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी फळे आणि भाजीपाला साठवणूक, प्रक्रिया, पॅकिंग आणि निर्यातीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. ही संस्था देशातच नाही तर परदेशातही रोजगार मिळवून देण्यासाठी समन्वय साधणार आहे. कुशल युवकांसाठी हा निर्णय मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वाहतूक आणि निवासाशी संबंधित निर्णय घेण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय निवासस्थान उभारण्याचा निर्णय झाला. इलेक्ट्रिक बससाठी थेट निधी देण्याची प्रणाली मंजूर करण्यात आली. नगर विकासाशी संबंधित काही प्रकल्पांना सवलत आणि सुधारित खर्चास मंजुरी देण्यात आली. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता हे सगळं एकत्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ग्रामीण भाग, शेतकरी, युवक आणि शहरी मतदार सगळ्यांना लक्षात घेऊन हे निर्णय घेतले गेले आहेत. पुढच्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रभाव असतो आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात असेच निर्णय आणखी पाहायला मिळू शकतात. आता शेवटी तो मुद्दा जो मी सुरुवातीला सांगितला होता, शेतीमाल निर्यातीसाठी उभारण्यात येणारा मल्टी हब आणि यवतमाळसाठी मंजूर झालेला जलसंपदा प्रकल्प. हे 2 निर्णय पुढच्या काही वर्षात शेतकऱ्यांचं चित्र बदलू शकतात. पण ते प्रत्यक्षात कितपत फायदेशीर ठरतात हे अंमलबजावणीवर अवलंबून आहे. तुमचं मत काय आहे? हे निर्णय खरोखर शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतील का? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि शेती, ग्रामीण प्रश्न आणि सरकारी निर्णयांची अशीच सखोल माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या.